रेडी स्टार्ट। हा प्रश्न सुटण्यात दिरंगाई होत आहे असा विरोधी पक्षांकडून आरोप करण्यात आला, परंतु न होता दुसऱ्या कोणत्या मार्गाने हा प्रश्न सुटू शकेल हे त्यांना सांगावयास पाहिजे होते। ह्या बाबतीत चळवळ केली पाहिजे असे सांगण्यात आले, पण तो आमचा मार्ग नाही। मी ह्या शासनाचा प्रमुख असताना दुसऱ्या शासनाच्या विरुद्ध चळवळ करावी म्हणजे दोन राज्यातील लढाई करावी हे मान्य करणे कठीण आहे। उलट असे बोलले जाते की परकीयांचे आक्रमण होते तेथेही लढाई करू नये। कम्युनिझम हा कधी आक्रमक होऊ शकत नाही असे या लोकांचे म्हणणे आहे। मग हिंदुस्थानामध्ये हा धोका का पत्करावा? आम्ही सर्व एकाच देशाचे नागरिक आहेत आणि एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आहोत। त्यांच्यात आणि आमच्यात एका प्रश्नाबद्दल मतभेद आहे, त्या बाबतीत ते विचार करण्यास प्रथम तयार नव्हते, पण आता ते विचार करण्यास तयार झाले आहेत। तेव्हा त्यांची प्रक्रिया उत्तेजित करण्याऐवजी दांडगाई करा किंवा लढा करा हे म्हणणे बरोबर होणार नाही। मला बेळगावहून काही माणसांची आजही रागाची पत्रे येतात। या बाबतीत दिरंगाई होते असे त्यांनी म्हटले तर मी समजू शकतो, परंतु राजकीय नेते दिरंगाई होत असे म्हणतात तेव्हा त्यांच्यावर जिम्मेदारी येते असे त्यांनी म्हटले तर मी समजू शकतो, परंतु राजकीय नेते दिरंगाई होत असे म्हणतात तेव्हा त्यांच्यावर जिम्मेदारी येते। हा जो प्रश्न आहे तो दोन राज्यांमधील प्रश्न आहे। आपल्याला माहीत आहे की दोन राज्यांमध्ये ज्यावेळी मतभेदाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी अंतिम शक्ती कोणती वापरावयाची हा धोरणाचा प्रश्न आहे। त्यासाठी काहीतरी तत्व निश्चित केले पाहिजे। आम्हीच फक्त तत्वाने काम करतो आणि तत्वाने वागण्याचे काम दुसऱ्या बाजूने होत नाही असे म्हणावयास काही कारण नाही। तत्वाप्रमाणे वागताना दोन राज्यांमध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते समझोत्याने, तडजोडीने किंवा जास्तीत जास्त न्यायालयामार्फत सोडविणे हाच मार्ग आहे।